जीवनाचं गुपित हे आहे की प्रत्येक गोष्टीकडे गंभीर नसलेल्या नजरेनं पाहणं, पण त्यात पूर्णपणे सहभागी होणं. एखाद्या खेळाप्रमाणे सहभागी असणं, पण गुंतणं नाही. बरं, ही वेल गुंतून जाण्यासाठी पाहत नाहीये, ती आधार शोधते. अर्थात ती कशाला तरी गुंडाळून घेईल, पण फक्त स्वतःच्या जीवनाला आधार देण्यासाठी, वाढीसाठी आणि फुलण्यासाठी, पण विनाकारण गुंतून पडण्यासाठी नाही. स्वतःच्या जीवनाला संकुचित करण्यासाठी नाही. यात प्रत्येक मानवासाठी काहीतरी शिकण्यासारखं आहे. गुंतागुंत होत आहे कारण आपण स्वतःला खूप गांभीर्यानं घेत आहोत. आपल्याला हे समजत नाहीये की आपण किती लहान, किती सूक्ष्म जीवन आहोत या निर्मितीमध्ये. जर आपल्याला आपल्या अस्तित्वाचा संदर्भ समजला तर तुम्ही स्वतःबद्दल किंवा आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीबद्दल गंभीर राहूच शकणार नाही. बरं, याचा अर्थ हा आहे का की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, की तुम्हाला कशाचीही पर्वा नाहीये? याचा अर्थ हा आहे का की तुमच्यात आजूबाजूच्या जीवनाबद्दल प्रेम किंवा करुणा नाहीये? नाही. म्हणूनच मी म्हणालो, सहभाग. गुंतागुंत नाही, पूर्णपणे सहभागी होणं. गुंतून पडण्याची भीती येते कारण सहभाग पूर्णपणे नसतो. सहभाग भेदभावपूर्ण असतो. तुम्ही एका गोष्टीत सहभागी होता, बाकीच्या गोष्टीत होत नाही. फक्त हे करून पहा, तुमची दृष्टी ज्या कशावर पडेल, पान, झाड, प्राणी, मनुष्य, पुरुष, स्त्री, मूल, काहीही असो, अगदी निर्जीव गोष्टी सुद्धा, ज्या कशावर तुमची नजर पडेल, फक्त त्यात पूर्णपणे सहभागी व्हा. तुम्ही पूर्णपणे सहभागी आहात हे कसं ओळखायचं? तर हे तुमच्या जीवनात आणा. कदाचित तुमचं मूल, तुमची प्रिय व्यक्ती, अशी कोणतीही गोष्ट किंवा व्यक्ती जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्या चेहऱ्याला पृथ्वीवरच्या प्रत्येक चेहऱ्यावर ठेवून पहा आणि त्यांच्याकडे तसंच पहा आणि तो सहभाग अनुभवा. एकदा का तुमचा सहभाग भेदभाव विरहित बनला की मग तिथं गुंतण्याचा प्रश्नच उरत नाही. तुमच्याकडे जगण्याचा, पूर्णपणे सहभागी असल्याचा आनंद आणि स्वातंत्र्य असेल, गुंतून पडण्याच्या भीतीशिवाय.